या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतो आहे। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू, पण त्याच्या बदल्यात आम्हाला हवा आहे शेतकऱ्याची ताकद, दिव्यांगाची ताकद। त्याच्याबद्दल कुठलाही समझोता होणार नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिव्यांग मंत्रालय जर उभं राहिलं तर ते बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे। शेतकऱ्याच्या लढाईमध्ये एक इंचही फरक पडणार नाही। प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार, मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी मजूर दिव्यांगासाठी धावणार आहे। त्यानं समझोता शेतकरी मजूर दिव्यांगासाठी होऊ शकत नाही। राजकीय आम्ही हा प्रवास शिवसेनेतून सुरुवात केली होती। मधात माझ्याजवळ अजूनही पत्र आहे। बाळासाहेब ठाकरे साहेबांना आम्ही माननीय बाळासाहेबांना आम्ही पत्र लिहिलं होतं का कर्जमाफी करावं, आणि काही मुद्दे तेव्हा कापसाच्या भावासंदर्भात आम्ही हा राजीनामा दिला होता। आता पुन्हा शेतकऱ्याच्या मुद्दे आणि दिव्यांगाचे मुद्दे घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी मजूर माझ्या वंचित घटकांच्या दिव्यांग बांधवासाठी कसा कामी येईल तो उचलण्याचा प्रयत्न करू। मंत्री गिंत्री पदाचा काही मी कसा आहे, मला मागाची सवय नाही। मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना, पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय। आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होती पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो। हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या। पण एकनाथ शिंदेंनी हिरा ओळखला असं म्हणावं। सेनेत नाराजी देखील आहे। इच्छुक लोक जे होते आता बच्चू कडू हे बाहेरून आलेले आहेत, मग त्यांना संधी मिळते, मग आम्ही इतके वर्ष इथे इच्छुक आहोत, त्यांचं काय असा सवाल देखील उपस्थित होतोय। आता मला असं वाटतं, मला तर कोणी फोनही केला नाही, टीव्हीवर कोणाचे मी अशा प्रकारचे अभिप्राय हे तुमचा आहे, तुमचे सूत्र आहे। खरं सांगू काय, मला एक सांगा, मला हे ध्यानीमानी नव्हतं, काहीच माहित नव्हतं। मी तर संत्रालय पाणी देऊन राहिलो होतो, पण तुमच्या बातम्या आल्या, सूत्रानं सांगितलं, सूत्रानं कॉल केला, सूत्रानं अरे म्हटलं काहीतरी आहे वाटतंय। मग मला बऱ्याच लोकांनी सांगितलं जा मुंबईला जाऊन बसा। मीडिया हे इथपर्यंत आणण्याचं काम मी सगळं श्रेय मीडियाला देतो। माझ्या विधान परिषद माझ्या कानावरही नव्हती, पण हे कानावर टाकण्याचं काम मीडियानं केलं। काल रात्री आपली भेट झाली, रात्री उशिरा आपण एकनाथ शिंदेंना भेटलेला आहात, 24 तासात मोठ्या घडामोडी घडलेल्या। 24 तासात हमी भावावर चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या पेरणी ते कापणीपर्यंतच्या विषयावर चर्चा झाली, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, दिव्यांगाच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी सगळं सहमत दर्शवलं। माझं काय म्हणणं आहे का ज्याच्यासाठी आम्ही मंत्री होतो, ज्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री होतो किंवा ज्यासाठी आम्ही आमदारकी घेतो आहे, ते जर होत असेल तर गरज काय? वा होतं ना काम, पण संघटना तुम्ही सांगतोय संघटना चालवणं, तुम्ही सांगता तुमचा मीडिया चालवणं कठीण आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तशी संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे, ते आम्हाला समजून चुकलं होतं। साहेब, एकनाथ शिंदेंनी योग्य हिरा ओळखला असं म्हणावं। तुम्ही शिवसेनेचा झेंडा घेतलाय, आंदोलन केली शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी। आता मी हिरा आहे का पन्ना आहे का डन्ना आहे मला काही माहित नाही। माझं काम आहे प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आयुष्यभर, आणि कसा याचा आनंद एवढाच आहे का शिवसेनेतला जन्म आहे, शिवसेनेत शेवट व्हावा शेवटपर्यंत, हा एक काय करायची पाहायला मिळतील, इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही। नाही मला तर आता 20-25 वर्ष गेलो असतो, आता काय हे तुमच्या मीडियानं आल्यावर गेम केला सगळा। प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रभर राहील। ज्यांना राजकीय इच्छा आहे ते शिवसेनेत येईल, ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत राहील। पण संघटना ही सोबतच राहील की विलीनीकरण कराल? नाही सोबत प्रहार संघटना राहीलच। पाठिंबा देणार? मेंटली पूर्ण प्रिपेअर आहात? आता मी शिवसेनेतूनच भरून आलो अर्ध, तर आता पाठिंब्याचा काय विषय? मेंटली पूर्णपणे प्रिपेअर झाला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी आता?
आणि शिवसेना वाढवणार कसं आहे आता 25 वर्ष राव मी एकटा लढत होतो.